राजमा म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यातल्या त्यात राजमा चावल म्हणलं की तो खूप भूक लागते. तर हेच राजमा चावल अगदी झणझणीत आणि स्पेशल परफेक्ट रेसिपी पंजाबी स्टाईल कशी बनवायची हे आजच्या रेसिपीमध्ये जाणून घेणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. खूप छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत परफेक्ट राजमा बनवण्यासाठी. तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वेळ न दवडता मी प्रिया तुमचं स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे राजमा आहेत ते रात्रभर भिजत घालायचे आहेत किंवा 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत पाण्यामध्ये. तर इथं मी रात्रभर हे राजमा भिजत घातले होते आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 कप पाणी टाकून त्यामध्ये हे राजमा टाकायचे आहे. त्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 2 तुकडे दालचिनीचे टाकायचे आहेत आणि त्यामध्येच अगदी अर्धा चमचा इतकं मीठ टाकायचं आहे. तुम्ही इथे दुसरे खडे मसाले पण वापरू शकता, जसं की लवंग, तमालपत्र, चक्रीफूल. फक्त इथे मी दालचिनीचा वापर केलेला आहे. अगदी झाकण लावून आपल्याला याच्या 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या आहेत लो टू मीडियम गॅसवर. आणि इथं मी घेतलेलं आहे सुकं खोबरं, लसूण, तमालपत्र, दालचिनी, 1 चमचा धने आणि अद्रक. तर आपण ही मसाल्याच्या वाटणाची तयारी करत आहोत. त्याचबरोबर 2 मोठी कांदी घेतलेली आहेत कापलेली आणि कोथिंबीर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि जो उभा चिरलेले 2 कांदे आहेत ते मस्तपैकी आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. अगदी फक्त त्याचा कच्चेपणा काढायचा आहे, खूप जास्त लालसर किंवा काळपट असे भाजायचे नाही. तर इथं मी अगदी 3 ते 4 मिनटं भाजून घेतले आहेत हे कांदे आणि यामध्ये टाकलेलं आहे खोबरं, जे आपण काप करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी खोबरं आहे आणि हे बघा अशा प्रकारे थोडासा लालसर कलर आलेला आहे, इतपतच आपल्याला भाजायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला एक छोटं टोमॅटो असतो तो टाकायचा आहे. तुम्ही ते 2 टोमॅटो किंवा एका टोमॅटोचा वापर करू शकता. मी इथं खूप कमी करत आहे कारण खूप जास्त आंबट अशी चव मला आवडत नाही. तुम्ही इथं तुम्हाला आवडत असेल तर करू शकता. त्याचबरोबर काही खडे मसाले आहेत. इथं धने, काळी मिरी, तमालपत्र, लसूण आहे. त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या आणि दालचिनी आहे. तर इथं मी हे सगळे खडे मसाले जे आहेत ते इथं या कांदा आणि खोबऱ्यासोबत भाजून घेणार आहे. तर आपल्याला हे अगदी 2 मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत या मसाल्यांसोबत. तुम्ही तमालपत्र नंतरही वापरू शकता, पण या मसाल्यांसोबत भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला वाटणासंग काढता येईल. तर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे मी 7 शिट्ट्या लावून घेतल्या आहेत आणि आपले जे राजमा आहेत ते शिजवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मऊसूद आपले राजमा शिजलेले आहेत. तर अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. काढून घेऊयात एका बाउलमध्ये. आणि जे आपण कांदा, खोबरं, सगळे मसाले भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी थोड्याशा पाण्याचा वापर इथं करायचा आहे. अद्रक जी आहे मी इथं अर्धा इंच टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर थोडंसं पाणी टाकून इथं मी वाटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचं एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे. वाटण तयार झालेलं आहे. तर एका पॅनमध्ये खूप सारं तेल टाकून त्यामध्ये मोहरी आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे. तर वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. खूप हाय फ्लेम करून आपल्याला परतायचं नाही आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अगदी 5-1 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून झालेलं आहे. तर इथं गरम मसाले ॲड करूयात. इथं 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला,
घरचा काळा मसाला, कस्तुरी मेथी आणि धणेपूड 1 चमचा घेतलेली आहे. तुमच्याजवळ जे पण ठेवणीतले मसाले असतील ते तुम्ही इथं वापरू शकता. 1 मिनिट परतून घेऊया ते तेलामध्ये. आणि यामध्ये आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण राहिलेलं होतं ते पाण्याने काढून मी इथं टाकलेलं आहे. अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून इथं ते ॲड केलं आहे आणि तेल सुटेपर्यंत अजून एकदा परतून घेतलेलं आहे. तर आपण आता इथं जे राजमा आहेत ते ॲड करणार आहोत. तर हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे. तर राजमा इथं मी टाकून घेतलेले आहेत आणि पाणी नंतर ॲड करायचं आहे. फक्त राजमा इथं मी पाणी निथळून घेतलेले आहेत. आणि हे या मसाल्यामध्ये 2-1 मिनटं परतून यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहेत अर्धा चमचा. आणि हे 1.5 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो मसाला आहे तो छान राजमाला लागेल. आणि इथे मी थोडेसे जे राजमा आहेत 15-20 ते असे स्मॅश करून घेतलेले आहेत हाताने आणि ते इथं ॲड करत आहे, ज्याने आपल्या ग्रेव्हीला जो घट्टपणा आहे तो येईल. खूप छान लागते असे स्मॅश करून टाकले की, किंवा तुम्ही यामध्येच जो पळी किंवा चम्मच आहे त्याने स्मॅश करू शकता. मसाल्यांमध्येच आपण राजमा स्मॅश करू शकतो. आणि आता आपण इथं 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकणार आहोत. जे कुकरमध्ये आपण राजमा शिजवून घेतलेलं पाणी उरलेलं होतं तेच मी इथं टाकलेलं आहे आणि अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर इथं मी अगदी 5 ते 7 मिनटं हाय फ्लेमवर याला शिजवून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात. मीठ टाकून 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि हे बघा याची ग्रेव्ही पण खूप छान तयार झालेली आहे आणि आपले राजमा शिजून तयार झालेले आहेत. तर इथं कोथिंबीर टाकून तयार आहेत आपले राजमा. तर खूप छान कन्सिस्टन्सी झालेली आहे आपल्या भाजीची. तुम्हाला जर अजून घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी वापरा. आणि तयार आहेत आपले राजमा चावल. तर जे भाताबरोबर राजमा आहे तो खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी धन्यवाद.